आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राज्यात अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय, कारण या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी झाली, त्यामुळे विशाल परब निवडणुकीच्या रिंगणात आहेत बंडखोरी करून, आणि त्याचबरोबर उभाटाचे राजन तेली आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बंडखोरी झाली आहे। त्या ठिकाणी अर्चना घारे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण चौरंगी निवडणूक आहेत होते। आपण सावंतवाडीत आहेत, सावंतवाडीकरांच्या नेमकं मनात काय आहे, सावंतवाडीकरांना कोण आमदार पाहिजे आपण जाणून घेणार आहोत। सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक होते, काय सांगाल कोण पाहिजे तुम्हाला आमदार, कोण आवडेल, कोण आमदार झालेला आवडेल? केसरकर। केसरकर का केसरकर का पाहिजेत? आता काय असं बघूया मग। केसरकर होय तसं म्हणतात। इथे अजून आहेत। आलात तुम्ही, कुठून आलात तुम्ही? सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहात का? हो, तू काय वाटतं तुम्हाला कोण कोण निवडून आला पाहिजे? होय का? हां, तर आपण या सावंतवाडीमध्ये आहोत। सावंतवाडीकरांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेतो। इथे आपण बाजारपेठ आहे, बाजारपेठेमध्ये सुद्धा जाऊया, तिथे आपण पाहूयात की नेमकं सावंतवाडीकरांच्या मनात काय आहे। आपण सावंतवाडीत आहोत, सावंतवाडीकरांच्या मनात नेमकं काय? मला सांगा, तुम्ही कुठून आलात? इथे आमदार कोण झालेलं तुम्हाला आवडेल? आमचे केसरकर, दीपक केसरकर का दीपक केसरकर का पाहिजे? पहिल्यापासून त्यांचं फ्रेंडशिप आहे। आपण बघताय की यांना दीपक केसरकर हवेत। तुम्ही काय सांगाल, तुम्हाला इथे कोण आमदार झालेला आवडेल सावंतवाडीत? विशाल परब, आणखी एक युवा कॅन्डिडेट आहे, त्यामुळे असं वाटतंय की काहीतरी चेंजेस होतील सावंतवाडीत। तर विशाल परबला मतदान। विशाल परब का हवेत? कारण बघितलं तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, का वाटतं विशाल परब हवेत? पक्ष ॲक्च्युली बघा, ते होते आधी BJPतच, पण काही कारणांमुळे मिळालं नसेल तिकीट त्यांना, पण आता इथले चेहरा आहे नवीन एक सावंतवाडीतला। आता एवढी वर्ष ज्यांनी कामं केली नाहीत, तर एक नवीन युवा पिढीला चान्स दिला। नक्कीच आपण बघताय इथे म्हणतात की युवा पिढीतला एक नवीन आपल्याला पाहिजे, म्हणून त्यांना विशाल परब पाहिजे। तुम्ही काय सांगाल, तुम्हाला इथे कोण आमदार झालेला आवडेल? मला नवीन आमदार झालेला आवडेल। कोण कोण हवा आहे नवीन? कोण? त्यांना विशाल परब। तुम्हाला कोण आवडेल इथे आमदार झालेला? विशाल परब। तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कोण आमदार झालेला आवडेल? कोण आमदार झालेला आवडेल? इकडचं नाही, ते इकडचे नाहीत। तुम्ही काय सांगाल, तुम्हाला इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक आहे, कोण आमदार झालेला आवडेल तुम्हाला? आता आम्ही चंदगड, हां, हे बाहेरून चंदगडमधून आले आहेत। आपण बघताय, आपण मार्केटमध्ये पण जाणार आहोत। मार्केटमधील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या पण आपण जाणून घेऊयात। इथे भाजी विक्रेते सुद्धा आहेत। काय सांगाल, तुम्हाला इथे आमदार कोण झालेला आवडेल? मी इकडची नाही आहे, त्या इकडच्या, तुम्ही इकडच्या आहात। तुम्ही आजी, तुम्हाला कोण आमदार झालेला आवडेल? कंबेर नेमडा। तुम्ही तुम्हाला आमदार कोण आवडेल? आमदार आता कोण आवडतो, आमका कोण येतो नाही, पण इथे कोण आहेत? दीपक केसरकर आहेत, राजन तेली आहेत, विशाल परब आहेत, अर्चना आहेत। तुम्हाला कोण हवा आहे आमदार? आमका आता कोण होय, आमका सगळेच होय, सगळे सगळे, पण एक होय आजी, एक कोणतरी आमदार निवडून देतो। मत कोणाक देतलं तू? मग आता कोणाक देऊ घालू पण कोणाक देतलं मत? आता अमक्याक दितले मी सांगा कसं आधी। पण तुका कोण आवडत? होय, चार उमेदवार, तुका कोण आवडत? आहे पसले म्हणजे घालू त्यांकाच घालू कोणा? विशाल बरोबर। हां, ते विशाल परब। इथे आपण हे आहेत रिक्षावाले आहेत, रिक्षावाल्यांना विचारूया, तुम्हाला कोण आमदार झालेला आवडेल इथे? दीपक केसरकर। का दीपक केसरकर का? विद्यमान आहेत काय, पण दीपक केसरकरांबद्दल पण नाराजी आहे असं म्हणतायत। काय आता करणार, आता काय कुणाची गॅरंटी देता येत नाही। मग तुम्हाला दीपक केसरकर हवेत? निवडून येतील असं वाटतंय। मग ते आपण त्यांना वाटते दीपक केसरकर निवडून येतील। तुम्ही सांगू शकाल का तुम्हाला कोण आवडेल इथे? निवडून कोण येईल? नो इंटरेस्ट। नो इंटरेस्ट का वाटतं काय? पण कोण निवडून येईल? इंटरेस्टच नाही। तुम्हाला इंटरेस्ट आहे? तुम्हाला कोण वाटतं निवडून कोण येईल? निवडून तेली येतील असं वाटतंय। तेली येतील? कशाला तेली काय येतील? काहीतरी परिवर्तन पाहिजे ही माझ्याकडनं अपेक्षा आहे। त्यांना ते तेली वाटतायत महाविकास आघाडीचे। काका, तुम्हाला कोण वाटतं निवडून येईल कोण इथे सावंतवाडी? पण तुम्हाला काय वाटतं? कोणते तुम्हाला कोणची हवा दिसत असेल ना, हो त्यांची विचारूया, पण तुम्हाला काय वाटतं हवा कोणाची आहे? हा, दीपक केसरकर। दीपक केसरकर निवडून येतील असं वाटतं? त्यांची हवा आहे। हां, सावंतवाडी त्यांना दीपक केसरकर वाटतायत। अजून काही इथे रिक्षावाले आहेत किंवा इथे, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येतील सावंतवाडीत? कोण निवडून, कोणाची हवा कोणाची? सांगू शकत, पण तरी पण हवा असेल ना कोणाची तरी?
इंटरेस्ट नाही, त्यांना इंटरेस्ट नाही आहे. तुमका काय वाटतं कोण येतला निवडून? विशाल परब. विशाल परब येतले, त्यांना विशाल परब येतले वाटत. ताई 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 तुम्हाला कोण वाटतं कोण निवडून येतलो होय? होय निवडून कोण येतलो? हां निवडून कोण येतलो? या निवडून कोण येतले होय? हो तुमका काय वाटतं कोण येतले निवडून सांगा तरी मला. हे फोनवर. इथे आपण अजून काही दुकानांमध्ये जाणार आहोत, त्यांना विचारूया काय म्हणतात कोण येतलो निवडून? निवडून कोण येतलो? निवडून कोण येतलो होय सावंतवाडीत? मी काय सांगू शकत नाही. सध्या कसं आहे वातावरण बरोबर नाही. कोण कोणा येतो ते सगळीकडे आता हे चालले आहे. पण कोण कोण उमेदवार असतात ते माहिती आहे तुमका? तुम्हाला विशाल परब आहे, दीपक केसरकर आहे, राजन तेली आहे. पण ते रागावले ते, पण त्याच्यातले त्यात तुमका काय वाटतं कोण निवडून कोण येत? हे कसं आहे आता सध्या ते वातावरण कसं बरोबर दिसत नाही. कोण निवडून येतो आमका आता सध्या काय सांगू शकलो नाही. तरी पण सांगा ना, आम्ही कोणा सांगायचो नाही. हो पण आता कसं आहे राजन तेली आणि दीपक यांच्यात दोघांत फाईट होणार. त्यात कोण वाटतं तुमका? कसं आहे सगळीकडे तर हे झाले आहेत बंडखोरी, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. ते पण तुमचा अंदाज सांगा ना. अंदाज आम्हाला कसं आहे आम्ही दुसऱ्या कोणाचं वाईट सांगत नाही. वाईट सांगत नाहीत ते. तुम्ही काय सांगता कोण निवडून येईल? विशाल परबच. विशाल परब का निवडून येतील? कारण का आरोग्याचा आणि रोजगाराचा प्रश्न त्यांनी आश्वासन लोकांना दिलेलं आहे, जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचणार. आपण इकडे जाऊया बाजारपेठेत. इथे सुद्धा बघूया, इथे भाजी मार्केट आहे. तिथे भाजी मार्केटमध्ये बघूया कोणाला काय वाटतं कोण निवडून येईल. हे सावंतवाडीचं भाजी मार्केट आहे. भाजी मार्केटमध्ये सुद्धा काही लोक आहेत. काका काय वाटतं कोण निवडून येईल? काय तू कोण निवडून येतं सांगितलं आता नवीन पोरगा म्हणजे काय ते त्याचा बघू कोण पण त्यांना वाटतं विशाल परब निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येतील? निवडून कोण येतले अंदाज तरी सांगा माका. जा पुढे या. नाही त्यांना नाही माहिती. काका तुम्हाला काय वाटतं इथे कोण निवडून येतील? उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. कोण आहेत उमेदवार? उमेदवार आहे आमचे आपले कोणते? राजन तेली. तेच काय येतील निवडून? राजन तेली काय येतील? 3 वेळा आमदार होऊन हे हॉस्पिटलला मिळत नाही. 3 मंत्री असतात. 3 मंत्री असताना हॉस्पिटल होत नाही आपल्याकडे. एक झाला बॅनर वगैरे जेवढी गेली आतापर्यंत दिवाळीपासून त्या बॅनर रस्ते खड्डे भरले असते रस्त्याचे. नक्कीच आपल्याला बघताय आपण ते म्हणतात की राजन तेली निवडून येतील. इथे काही भाजी विक्रेते सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कोण निवडून येतले होय. कोण निवडणूक माका नको तरी पण सांग ना कोण निवडून येते. मी सांगायचे नाही. आजी तू काय सांगतो कोण निवडून येतले होय? एक कोणतरी नाव सांग ना चौघांपैकी. कोण वाटतं कोण असं? आम्ही पत्रकार. मग काय सांगा हरकत नाही. मग सांगा कोण येतले निवडून? पत्रकार. हो ते कोण येतले निवडून? दीपक केसरकर, राजन तेली, विशाल परब. पत्रकार म्हटल्यानंतर सगळे दिले ना. त्यांना नाही ते कोण येतले. तुम्ही काय सांगशाल कोण निवडून येतले? सध्या जर धडाडीचे उमेदवार म्हणजे यंग जनरेशन म्हणजे विशाल परब हे काही विकास करू शकतील आणि चांगला युवा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. ओके विशाल परब निवडून दिली ते काही आहेत आपण यांना विचारूया. काका इथे निवडणुकीत कोण निवडून येतील असे आपल्याला वाटतं? सॉरी कोण निवडून येतील अंदाजे नाव सांगा तरी. तुम्हाला नाही माहिती? हवा कोणाची आहे? नाही त्यांना बोलायचं नाही. तिला वाटतं आम्ही काय सांगू शकत नाही. तर त्यातल्या त्यात सांगा ना कोण निवडून देतील? दीपक केसरकर, राजन. सांगता येणार नाही कारण कोण पुढे आहेत. भाई पण येतील किंवा विशाल परब पण येईल. त्यातल्या कोण येत निवडून कोण येत? विशाल परब. त्यांना वाटतं विशाल परब निवडून येतील. आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत. आपल्याजवळ अजून काही आहेत. आपल्याकडे भाजी विक्रेते आहेत. तुम्ही सांगा मला कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं दीपक बाई. का दीपक का निवडून येतील असं वाटतं? सावंतवाडीचे आहेत ना त्याच्यामुळे. सावंतवाडीत दीपक केसरकरनी काम केले असे वाटतं? काय कामं केली साधारण आता मार्केट पण बांधणार आहे. चांगला आम्हाला पुढे होईल. ओके त्यांना वाटते दीपक केसरकर निवडून येतील. इथे अजून एक भाजी विक्रेते आहेत. मला सांगा कोण निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? दीपक केसरकर. का दीपक केसरकर निवडून येतील? ते हे केलं की आम्हाला जागा गिगा सगळे दिलेले आहे. त्यामुळे दीपक केसरकर त्याचं मार्केट बनते. आपण बघता इथे यांना वाटतं की मार्केट बनतंय त्यामुळे दीपक केसरकर निवडून येतील. तुमचं काय म्हणणं काय कोण निवडून येईल? आमचा युवा नेता तो विशाल परब. कारण त्याने चांगलं काम केलेलं आहे भरपूर. पण ते अपक्ष आहेत त्यामुळे काय परिणाम होईल असं वाटतं? असं काय नाही त्यांच्यावर युवा नेतृत्व भरपूर आहे. म्हणजे पोरगे आमचे एवढे आहेत
काय होऊ शकतं. बघताय आपण युवकांचं नेतृत्व म्हणून त्यांना वाटतंय की विशाल परब निवडून येतील. आपल्यासोबत अजूनही काही इथे भाजी विक्रेते आहेत. निवडणूक असं माहिती आहे ना सावंतवाडीमध्ये निवडणूक आहे सध्या. कोण निवडून येईल असं वाटतं? हां, निवडणूक आहे माहिती आहे ना. यात आपल्यासोबत अजून काही इथे मतदार आहेत, आपण त्याच्यावरून जाणून घेऊया. मला सांगा कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? सांगा, नाव सांगा, कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? माहिती आहे ना निवडणूक आहे इथे, पण कोण कोण आहेत निवडणुकीला उभे? कोण कोण आहेत? नावं तरी सांगा. उभे कोण कोण आहेत निवडणुकीला? निवडणुकीला कोण उभे आहेत ते माहिती आहे? त्या पद्धतीची जे कस्टमर्स घेतील तशीच त्यांची बोलण्याची पद्धत, कार्यकर्त्यांशी मिळून घेण्याची पद्धत नक्की. तशीच सांगा. हो, काकी तुमका काय वाटतं कोण निवडून येतील? सांगा, बिंदास सांगा. काय वाटतं कोण निवडून येऊ शकतील? राजकारण माहिती नाही, पेपर वाचतात. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? हो, आज आलं तरी काय इथे समजत असतं, आपण पेपर वाचतो, टीव्ही बघतो. नाही आयडिया. इथले जात ना तुम्ही? मुंबईवरून आला. हो, पण काय वातावरण कोणाचं आहे? आल्यानंतर नाव माहिती आहे. केसरकरांचं नाव माहिती आहे. तुम्ही काय सांगता कोणाला कोण निवडून येतील? अर्चना घारे. अर्चना घारे कोण आहेत? कुठच्या पक्षाच्या? अपक्ष. त्या येतील निवडून का? काम चांगलं आहे. हो. महिलांशी संबंध लोकांना सांभाळून घेतात. अर्चना घारे निवडून येतील असं यांना वाटतंय. आपण अजून काही जाणार आहोत. इथे सावंतवाडीचं मार्केट आहे. सावंतवाडीच्या मार्केट. तुमचं नाव काय? शोएब अब्दुल हमीद शेख. काय वाटतं कोण निवडून येतील? एकदम टफ फाईट आहे. पण निवडून कोण येईल? टफमध्ये तर सांगू काय शकत नाही. एकदम टफ फाईट होणार, पण बघूया आता कोण येतं. तो 50% 51% कोणाला वाटतं तुमचा? 50-50. कोणाला? पण नाव कोण? जास्त चान्स मशालचा दिसतो. मशाल. कोण? राजन तिले. आणि कोण कोण आहेत रिंगणात उमेदवार? कोण कोण आहेत? राजन तिले आहे, दीपक भाई केसरकर आहे, अर्चना घारे परब आहे, आणि विशाल परब आहे, आणि आमचं पेडणेकर पण एक आहे. अजून एक कोणतरी असणार. ओके. त्याच्यात म्हणजे मेन लढत कोणात होईल? दीपक भाई आणि राजन तेली. आपण बघताय दीपक भाई आणि राजन तेली यांच्यात लढत होईल असं वाटतंय त्यांना. इथे सावंतवाडीतली ही बेकरी आहे. काय सांगाल इथे कोण निवडून येईल असं वाटतं आपल्याला? हां, कोण निवडून येईल? तुम्हाला काय वाटतं कोण दुकानदार कोण निवडून येतील इथे? भाई कोण निवडून येतील? मी कसं बोलणार तरी अंदाज सांगा ना तुमचं. दीपकभाई आहे ना. हां, दीपकभाई काय कामं केली विकासाची? कामाबद्दल असं नाही आहे. काम केल्याने केले असं काय नाही. मग तोच येणार. का पण का? माझा अंदाज असं. हां, त्यांचा अंदाज आहे दीपकभाई येतील. तुम्ही सांगा कोण निवडून येतील? सांगा, तुम्ही इथलेच आहात ना? तुम्ही सांगा मॅडम. त्यांना पण नाही. इथे आजी आहे, भाजी विकायला बसली आहे. केळी बिळी आणलं. खैसून इलं खैसून काय आणलं? भाजी आणलं विकू. केळी आणि भाजी. केळी कशी केली डझन? केळी आता काय महाग झाली म्हणून ती 50 सांगायचं. काय वाटतं कोण निवडून येतले? निवडून आता कोण आम्ही काय आतापर्यंत उन्हात गेलो का सत्याचेच पायरे निवडून कोण येतले? निवडून कोण? आता कोण येते आता मी सांगा शकत. पण एखाद्याचं नाव सांग ना. कोण तुका वाटतं काय? काही काय बोलतात कोण? आता माझ्या मनात आता काय सांगा सोने. तू कोणाक मत देतलं? तर माझा मत माझ्या मनाची आहे. ओके. आपल्याकडे इथे रिक्षा व्यावसायिक आहे. काय वाटतं कोण निवडून येतील इथे? केसरकर देणार निवडून. का केसरकर? का त्यांचं ते ह्या बरं आहे ना सध्या. काय काम करणार. काम करतात? काय केली कामं? काय आता काही मार्केट बनतायत काय आणि काय 5 कोटीच्या इकडे. त्यामुळे दीपकभाई येतील. हो, येतील. आरामात येणार. तुम्हाला काय वाटतं? ते सांगतात तेच. तरी पण तुमचं मत काय? बोलले ना ते बोलले, पण तुमका काय वाटतं कोण निवडून येते? आता काय एक साईड केसरकर आहेत. म्हणजे पब्लिकच्या ह्याच्याप्रमाणे केसरकर आहे. त्यांना वाटतं केसरकर आहे. इथे नारळ विक्रेते आहेत. कुठून आलात? सालेवाडा सावंतवाडी. काय वाटतं इकडे बघा कोण निवडून येतील? निवडून साहेब आता आयडिया नाही. काय कसं असतं, वातावरण बदलते. आपण नाही सांगू शकत डायरेक्ट. पण आजचं वातावरण काय? आज कोण निवडून येतील? आज आता ती जाहीर सभा यांची झाली ना, आपली मुख्यमंत्र्याची झाली. त्यावेळी काहीतरी होतं असं वाटतंय बाबा. कोण? म्हणजे मुख्यमंत्र्याचे जे पक्ष होता त्यांची माणसं भरपूर दिसली आम्हाला. पण कोण निवडून येतील? निवडून नाही साहेब सांगू शकत. अंदाज काय सांगू नाही शकत. आयडिया नाही मला. सावंतवाडीची निवडणूक खूप रंगतदार होते हे यातून दिसतंय. कारण
बरेच लोक आहेत ते कोण निवडून येईल हे थेटपणे सांगायला तयार नाहीत. तरीसुद्धा इथे अजून काही खरेदी करायला आलेले लोक आहेत. मला सांगा, तुम्ही कुठली सावंतवाडीचे जात ना, काय वाटतं कोण निवडून येईल? मला तर केसरकर साहेबांचा. होय ना, कसे काय का? कारण त्यांनी हल्ली बऱ्याचशा लोकांना बरीचशी मदत केली आहे, सगळीकडे रस्ते वगैरे करायला मदत पण केलेली आहे, त्याच्यामुळे ते येऊ शकतात. कोण कोण आहेत उमेदवार? केसरकर आहेत, त्याच्यानंतर तेली आहे, त्याच्यानंतर अर्चनाताई आहे, विशाल परब आहे, चौरंगी लढत आहे आणि केसरकर वाटत तुम्हाला निवडून. ताई, तुम्हाला वाटतं कोण निवडून येईल? सांगा. हा, मी आके नाही हूं. मी आके नाही. हां, तुम्ही इथले आहात? इथले आहात ना, सावंतवाडीचे आहात ना? काय वाटतं कोण निवडून येईल? काय सांगू शकत जरा फाईट होते. तरी पण एक सांगा ना नाव, कोण निवडून येईल फाईट मध्ये? सगळ्यामध्ये येतो सर, तरी दीपक केसरकरच्या फाईट होणार. दीपक केसरकर, हो. त्यांना वाटते फाईट होईल आणि त्याच्यात दीपक केसरकर निवडून येईल. आपण आणखी काही मतदारांच्या इथल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सावंतवाडीतली अशीच एक बेकरी आहे आणि या बेकरीच्या ठिकाणी मी आहे. तिथे काही लोक आहेत. काय वाटतं कोण निवडून येऊ शकेल इथे? सांगता येत नाही, पण तरी अंदाज सांगा ना तुमचा, कोण निवडून येईल? दीपक केसरकर वाटते. कशावरून? ते आता 3 वेळा राहिले ते हो, पण बाकीचे पण टप देत आहेत ना. पण सावंतवाडीत तरी दीपक केसरकर. सावंतवाडीत पण संपूर्ण मतदारसंघात काय वातावरण आहे? तुम्हाला काय वाटतं? काय सांगाय ना, काय चौरंगी लढत आहे, त्याच्यामुळे काय कोण घासाघासी काय राहील टप होणार. कोणी येऊ शकतो, म्हणजे दोघातच फाईट होणार. दोघात फाईट होणार. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं कोण? दोघातच फाईट आहे. पण कोण येणार, कोण सांगू शकत नाही. दोघातच फाईट आहे. ते अपक्ष मतावर काय ते आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? राजन तेली. कशावरून? विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर आडाई ते MIDC जी आहे ती 6 महिन्यात काम करणार आहे. मग केसरकरनी काय केलं की नाही? केसरकर अजूनपर्यंत सांगतात, पण अजून त्याची अंमलबजावणी होतच नाही. दुसरे 2 अपक्ष आहेत, विशाल परब, अर्चना घारे. ते मत एकमेकांचे फोडण्याचा प्रयत्न होईल त्या गोष्टीने. त्याच्यातून येईल कोण? त्याच्यातून येईल राजन तेली. इथे काही आणखी विक्रेते आहेत. आपण बाजारपेठेत आलो. काय वाटतं कोण निवडून येईल? आता जो आमच्या मार्केटमध्ये अशी जी परिस्थिती चाललेली आहे की जो आमच्यासाठी तुमच्यासाठी करेल तो निवडून येईल, पण आता तेवढी वेळ नाही. आता वाटतं कोण निवडून येईल? 2 दिवस राहिले. असं काय सांगता येत नाही. तरी पण दीपक केसरकर. का दीपक केसरकर येतील निवडून? कारण त्याआधी त्यांनी मार्केटला बरीचशी मदत केली. चालेल. ते म्हणतात दीपक केसरकर निवडून येतील असं त्यांना वाटतंय. आपल्यासोबत कोण निवडून येतील? काय कोणाला काही सांगू शकत नाही. तुम्ही इथले जात ना सावंतवाडीचे, मग तरी पण अंदाज सांगा ना. हवा कोणाची वाटतं? दीपकबाईंची हवा. आणि कोण कोण उमेदवार कोण कोण आहेत? दीपकबाई आहे, विशाल परब आहे, अर्चना घारे परब आणि राजन तेली. येतील कोण? 4पैकी काही सांगू शकत नाही. 4ची हवा एकदम फुल आहे. टाईट. फक्त आपण सावंतवाडी टाईट हवा आहे एकदम. आपण आता इथे रिक्षावाल्यांच्या सोबत आहोत. काका, काय वाटतं कोण निवडून येतील? सांगता येईल. अंदाज सांगा, नाव सांगा. सगळेच असं म्हणतात नाव. आता कोण कोण नाव सांगतात? पण सांगता येत नाही. सुरस आहे ना. चुरस आहे. काय म्हणतात काका, कोण निवडून येतील? काय वाटतं? हो, पण त्यातलं कोण येतं निवडून? कोण येतं? दीपकबाई निवडून देतील असं वाटतं. इथे काही स्टॉलवर लोक आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. काय वाटतं कोण निवडून येऊ शकतं सावंतवाडीत? या टायमाला तसं काय सांगता येत नाही, कारण टफ फाईट आहे. पण तरी पण अंदाज सांगा ना तुमचं. आता यंगला दिलं पाहिजे ना. कोण यंग? विशाल परब निवडून येते असं वाटतं. तुम्ही कुठल्या गावातले? सावंतवाडीत. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येतील? मला काय आता माहिती नाही. मी बाहेरचे. हां. काका तुम्ही सावंतवाडीत? काय आता सांगू शकत नाही. तरी पण नाव सांगा ना काका. एक अंदाज काय? टाईट आहे. राजन तेली येतील का? राजन तेली येतील वाटतंय. वातावरण तर कोण निवडून येतील इथे सावंतवाडीत? निवडून कोण येतील? आम्ही सावंतवाडीचे नाही. तुम्ही कुठले आहात? वेंगुर्ले चालतात. आपल्या वेंगुर्ले चालतात. होय. सांगा ना, सावंतवाडी मतदारसंघ
सावंतवाडी मतदारसंघ 4 चौरंगी लढत आहे. त्यामुळे निश्चित सांगू शकत नाही कोण निवडून येणार. एक नाव सांगा ना. दोघांमध्ये विशाल परब आणि दीपक भाई त्याच्यामध्ये. दीपक भाई आणि विशाल परब यांच्यात लढत. तुमका काय वाटतं कोण निवडून येतले? आम्ही महायुतीचे आहे, माहिती. त्यामुळे आमचे दीपक भाईच येणार. तुम्ही काय सांगाल कोण निवडून येईल? तुम्हाला काय वाटतं? विशाल परब. विशाल परब. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? हा नको तरी पण सांगा तरी काय वातावरण काय तुमचं? नको वातावरण काय इथे सावंतवाडी कोणाचा? तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येतील? कुठले? गोव्यातले. तर आपण इथे बाजारात आहोत आणि आपल्यासोबत इथे काही लोक आहेत. काय वाटतं कोण निवडून येऊ शकेल? निवडून कोण येऊ? काय सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही. पण काय वातावरण टाईट? वातावरण चांगलं आहे, सगळ्यांचं आहे, फरक आहे, पण ते कसं सीट फिक्स सांगू शकत नाही. तर पण अंदाज सांगा कोण कोण उमेदवार आहेत? तुम्ही या. उमेदवार आमचे हे आहेत ना, दीपक भाई आहेत, राजन तेली साहेब आहेत. पण निवडून कोण येईल? निवडून कोण येईल? मी सांगू शकत नाही. तुम्हाला वाटतं कोण निवडून येईल? काय वाटतं? हे होईल काय सांगा. निवडून येतील का? कारण चार एक वेळा त्यांची सत्ता म्हणजे अगोदर इथे होती. त्यांना वाटतं 4 वेळा त्या 3 वेळा. तुम्हाला काय वाटतं? येतील. येतील. इथे मी आहे सावंतवाडीमध्ये. आपण सावंतवाडीमध्ये मतदारांना काय वाटतं हे आपण जाणून घेतोय. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकेल सावंतवाडीत? तुम्हाला काय? सावंतवाडीत नाही. मग कुठला? मी कुडाळ. कुडाळमध्ये काय हवा? निलेश राणे. कुडाळमध्ये निलेश राणे. काका कोण निवडून येतले? दीपक भाई. दीपक भाई कशा दीपक भाई काय येतील निवडून? काय केलं कामं? भाई काम नाही केले ते बाकीच्या ठिकाणी केलेलं होते ना. वाढीत काम करू असा काय नाही. बाहेरचे कामं बहु होई नाही. बरोबर. काय केलं नाही? पण प्रत्येक ठिकाणी केलेली आहेत. आता गावाची नावासाठी काम करायची पण केलं नाही. भाईनी कामं केली. भाईनी केल्याने 101% ते येतले. पण लीड नाही येऊचे नाही. कमी लीड नाही येतले पण तेच येतले. ओके. तुम्हाला काय वाटतं कोण झाला बोलून? कोण येतले निवडून? कोण येतले? दीपक भाईच येतले. तुमका काय वाटतं कोण निवडून येतले? कोणाचंच काय आम्ही हे सांगू शकत नाही. तिघांमध्ये एक कोणतरी बाजी मारेल. कोण? 3 राजन तेली किंवा दीपक केसरकर यांच्यात फाईट होईल. तिसरा आपला आहे विशाल परब. तिरंगी लढत होईल असं यानं वाटतं. इथे आपण काही अजून आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकेल? तुम्ही इथले आहात सावंतवाडीचे? कुठले आहात? गोव्याचे आहेत. इथे अजून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकेल इथे सावंतवाडी? दीपक भाई. का? कारण कोण निवडून येतील तुम्हाला काय वाटतं? या बाहेर. कोण निवडून येतील? 100% दीपक केसरकर साहेब आमचे निवडून येतील आणि मोठ्या डिफरन्सने निवडून येतील. तुम्ही महायुतीचे आहात? हो. त्यामुळे सांगते. हो. आणि आमचा पूर्ण सपोर्ट त्यांनाच आहे आणि सगळ्यांनी त्यांना भरभरून मतं करा आणि तेच निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. तर बघताय आपण अनेकांना वाटतं सावंतवाडीच्या मार्केटमध्ये आपण सावंतवाडीकरांच्या मनात काय आहे ते जाणून घेतोय. काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोण निवडून येऊ शकेल? काय सांगायचं? अंदाज सांगा ना. काय सांगू? हवा कोणाची दिसतात? हवा आता बघा मी आईला मुंबईतून. तुमका काय वाटतं कोणाची हवा? दीपक केसरकर. दीपक केसरकरांची हवा. काय दीपक केसरकरांनी काय कामं केली नेमकी? काय आता कामं सगळी कामं केली. तिथे अजून लोक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुम्हाला कोण निवडून येईल? कोण एक फक्त मला सांगा कोण निवडून येऊ शकेल एवढंच सांगा फक्त मला. काय वाटतं हवा कोणाची? नाही सांगू शकत. अंदाज काय? तुम्ही इथले जात ना? कुडाळमधले. ते बेकरीवाले बाहेरचे असते. आपण आज सावंतवाडीत आहोत आणि सावंतवाडीच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. मला सांगा तुम्ही इथे सावंतवाडीमध्ये कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की दीपक भाई निवडून येणार. कारण दीपक भाई तळागाळातल्या माणसापर्यंत गोरगरिबांच्या हाकेला धावणारी व्यक्ती आहे. खरोखर आजपर्यंत त्यांनी म्हणजे ज्याला काही आधारच नाही त्या माणसाला आधार देऊन पोटापाण्याला लावलेला आहे. हो. तर आपण बघताय आपण सावंतवाडीकरांच्या मनात नेमकं काय दडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इथे बघताय तर आपण चौरंगी लढत आहे. दीपक केसरकर, राजन तेली, विशाल परब आणि अर्चना घारे अशा चौरंगी लढत होते आणि या चौरंगी लढतीत अटीतटीचा सामना आहे. त्यामुळे कोण निवडून येईल सांगता येत नाही. काही लोकांनी विशाल परब यांचं नाव सांगितलं, काही लोकांनी दीपक केसरकर, राजन तेली, अर्चना घारे यांची नावं सांगितली. आपल्याला पाहायला लागेल 23 तारखेला या मतदारसंघातून कोण विजयी होतोय. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.